नमस्कार. आता आपण बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24. ग्रंथालयाच्या न्याय मागण्यांसाठी 29 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. संभाजीनगर. राज्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 5 या वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यात शासन मान्य 11,155 सार्वजनिक ग्रंथालय कार्यरत असून गेल्या अनेक वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रातील विविध प्रश्न प्रलंबित राहिलेले आहे. शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक ग्रंथालयासाठी 4% अनुदान वाढ, ग्रंथालयाचे वर्ग बदल तसेच 2000 नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्याची घोषणा तातडीने अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनात करण्यात येणार आहे. तसेच अनुदान दुप्पट करण्यात यावे ही मागणी प्रथमापासून सुरू आहे. मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनासाठी सिटी बँक पोलीस ठाण्याकडे आवश्यक परवानगी मागण्यात आल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आणि सचिव गुलाबराव मगर यांनी सांगितले की शासनाने विविध बैठका अधिवेशनामध्ये 40% अनुदान वाढ, ग्रंथालयाचे वर्ग बदल आणि नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्याबाबत घोषणा केल्या होत्या. तसेच अनुदान दुप्पट करण्यात यावे अशी मागणी न्यायपूर्ण होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि शासनाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याशिवाय सन 2012 पासून प्रलंबित असलेले ग्रंथालयाचे वर्ग बदल, कार्यरत ग्रंथालयाच्या अनुदानात नैसर्गिक न्याय, सामाजिक दृष्टिकोनातून अनुशेषानुसार तिप्पट वाढ तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्री लागू करण्याची मागण्याही शासनाकडे केल्या आहे. शासनाने तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी संघाने केली आहे. या आंदोलनामागे कोणताही श्रेयवाद नसून ग्रंथालय वाचवा आणि ज्ञान वाचवा या उद्देशाने सार्वजनिक ग्रंथालयाचे अस्तित्व टिकून ज्ञानसेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष सोळंके, सचिव गुलाबराव मगर यांच्यासह जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचारी आणि ग्रंथालय संचालक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.